सुन्नाटा रस्ता आणि कानिफनाथचा पायथे. कानिफनाथ हे लोकेटेड आहे उरुळी देवाची मध्ये आणि त्याला जायला 3 रस्ते आहेत. एक तर बापदेव घाट, दिवे घाट आणि दुसरा पायवाट जो आहे तो देवाची उरुळीमधून आहे. तो झाडांच्या इथून थोडासा क्रॉस झाला आणि अचानक नुसतं वाकून पाहिलं त्यांनी. त्याचे हात अचानक थरथर व्हायला लागले. म्हणजे ह्याला काय व्हायला लागलं, हा एवढा पुढे जाऊन थरथरतोय का, आवाज करता गाडी वळवून ठेव म्हणताना ह्यांनी माझी ऑलरेडी वरती धडकी भरली होती की अरे इथं चुकीचं आहे काय, ते ठसे. मी म्हणलं काहीतरी चुकीचं आहे. मी म्हणलं नको, आपलं गप्पच बसायचं. आणि अचानक मला माझं अरे पळ पळ. मी म्हणलं पळू तरी कसं पळू, अरे ते डोंगर आहे उतर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पाटील. आज आपल्यासोबत एक गेस्ट आलेत, जाणून घेऊ त्यांची सर्वाइवल स्टोरी. नमस्कार सर. सर काय नाव तुमचं? माझं नाव आदित्य भिसे. काय किस्सा घडला तुमच्यासोबत? माझ्यासोबत असं झालं रिसेंटली की आत्ता लास्ट मान्सूनमध्ये आम्ही असंच ट्रेकिंगच्या वेळेस एक विचार केला होता. माझं बर्थडेज वगैरे झालं होतं. सो फ्रेंड्स म्हणले की चला आता फिरायला तरी जाऊ, बर्थडेला कुठे गेलो ना पार्टीला, फिरायला तरी जाऊ. सो मी माझ्या फ्रेंड्स आम्ही 2-3 जण होतो. अचानक सगळे घरी आले 5 वाजता. म्हणले की कुठेतरी फिरायला तरी चल. म्हणलं ठीक आहे, कुठं जायचं. तर मग असं ठरवलं की मागं आमच्या इथं कानिफनाथ मंदिर आहे, मोठं डोंगरावर येते. सो तिथे घाट वगैरे सगळं सुनसान इलाका आहे तो. आम्ही म्हणलं की चला आता तिथं धबधबा वगैरे मान्सून सीझनमध्ये तो धबधबा वगैरे तिथे खूप मोठे आहेत. म्हणजे चला तिकडे जाऊ, पाणी वगैरे असेल थोडं तिथं एन्जॉय करू. अचानक डिसाईड झालं ते आणि 5-5:30च्या दरम्यान आम्ही रेडी वगैरे झालो आणि 6पर्यंत निघालो. आमचं अचानक ठरलं की ट्रिपला जायचं. ट्रिपला जाणं म्हणजे काय, थोडक्यात धबधबा वगैरे. आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे एकत्र होतो. माझ्या फ्रेंड्सचं नाव अनुज आणि सौतिक आणि ते माझे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत. सो आम्ही अचानक पार्टी म्हणून गेलो तिकडे. त्यावेळेस आम्ही पाऊस चालू झाला, तरी जायचं मजा म्हणून. मित्र काही मस्ती करतात म्हणजे तरी जायचं. पाऊस चालू आहे, रिमझिम चालू होती. मग आम्ही गाडी काढली आमची 2 आणि त्यात गेलो. मग माझ्या गाडीत अर्ध्या रस्ता पेट्रोल संपलं. मग करत घरी रिटर्न येऊन लावून टाकली. एकाच गाडीवर आम्ही ट्रिप्सही गेलो. आम्ही मग शेवटी करत असं 6:30 वाजता निघलो. एक अर्धा तास गेला असतात परत वेळ. म्हणजे ठीक आहे, असं उशीर जरी झाला तरी जायचंच. धबधब्याचं पाणी होतं. आम्ही लोकेशनवर जाऊस्तोवर मग जाताना खायला प्यायला घेतलं 2-3 कुरकुरेचे पॅकेट्स, कोल्ड्रिंक्स वगैरे. तिथं गेल्यानंतर थोडंसं रस्ता ओला होता. पावसाचे दिवस, रस्ता ओला, दगड माती. आमची त्यात 2दा गाडी स्किड झाली पण आम्हाला लागलं नाही. गाडी आम्ही स्टेबल करून घेतली. आमचा सो कॉल्ड हेवी ड्रायव्हर होता सौतिक. आम्ही त्याच्याकडेच देतो गाडी. तो एक्सपिरियन्स आहे जास्त गाडीचा, तो कुठेही गाडी हँडल करतो. मग गेलो आम्ही तरी, गाडी लावली. पाणी वगैरे चांगला फ्लो होता आणि तळं पण साचलं होतं. म्हणजे जिथून पाणी येतं त्या स्पॉटला जायचं, डोंगरावर धबधब्याला. मग आम्ही जिथून पाण्याचा फ्लो होता त्यात हळूहळू गेलो, भिजत गेलो, मस्ती करत गेलो. आमचे छोटे छोटे स्नॅप्स, व्हिडिओज, फोटोज काढत गेलो. एकदम शेवटी एक हार्डली किती 100 मीटरच्या आसपास वरती असेल ते. आम्ही वरती गेलो एन्जॉय करत. नंतर मग आम्ही म्हणलं की आता चला आलोच आहे ना, पोहून घेऊ धबधब्याखाली जिथं वॉटरफॉल असतो. मग आम्ही पोहायला लागलो. तिथं थोडासा डबका साचतोच कारण की पाण्याचं वर्षापेक्षा खड्डा साचतो. मग ते आम्ही त्या खड्ड्यात उतरलो, मस्ती घातली, आंघोळ वगैरे केली. आम्ही तर ओलच तरी म्हणजे काही नाही होत, असं दे ओलं तर ओलं, काय होतं त्यात. संध्याकाळची वेळ होती, आता आत अंधार पडायला लागला होता. म्हणलं आता लवकर निघू. पण आमचा अचानक वरती ट्विस्ट काय झाला, असं ठरलं की ज्या रस्त्याने आला तर त्या रस्त्याने नाही जायचं, वेगळं ट्रेक करायची. तर परत डोंगर साठायचं आणि तिथून परत उतरायचं खाली. एक मस्ती असते ना, मस्ती जिरवायची असती. मग आम्ही परत ते डोंगर चढलो जिथून धबधबा होता. तिथून तरी घसरलो, मी एकदा घसरलो, परत चढायला लागलो. सेकंड टाइमला मग म्हणलं की आता एक जण वरती थांबा, एक जण खाली थांबा मला सपोर्ट करण्यासाठी. मग माझा थोडं वेट वगैरे जास्त आहे. एकाने वरनं हात दिला, एक जण खालनं ढकलतोय. मग ते थोडंसं क्रिंज वाटलं. म्हणजे जाऊ दे असू दे, मी पडतोच त्यात कारण मला जास्त ट्रेकिंगची सवय नाही, हे दोघांना सवय आहे. मग आम्ही वरती गेलो, डोंगर वगैरे चढले. म्हणलं छान दिसतो व्ह्यू. मग फोटोज वगैरे काढले. अजून वरती जायचं म्हणलं नको, आता अंधार पडलाय, नको रिस्क घ्यायला. म्हणलं की आता खाली उतरायचं. उतरताना थोडे झाडं वगैरे होते, त्यानंतर वाकडे तिकडे रस्ते, डोंगर. उतरताना मग आम्हाला असं थोडं वेगवेगळं आवाज येण्यासारखं वाटलं होतं की कोणतरी आवाज देतंय. पण आम्ही मागं वळून बघतो तर कोण आवाज दिसत नाहीच. पण अचानक वाऱ्याचा वेगळा आवाज असतो ना, वाऱ्याचा आवाज. त्यानंतर मध्येच जिथं झाडांचा वगैरे आवाज पाहिजे होता तो खूप कमी आणि थोडं विचित्रच आवाज. सर कितीची वेळ होती ती? ते होतं एक लमसम 8-8:30ची वेळ होती. आता जास्तच अंधार आहे ना तो. म्हणजे नको रिस्क घ्यायला, आपलं पटापटा थोडं शांत आवाजच. आणि त्यात हे दोघं मला भीती घालत होते, आवाज करू नको, काही येऊ शकतं, आवाज करू नको.
आता माझी पहिली भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण हे सगळ्यासाठी माझ्यासाठी सगळं नवीन आहे. मी कधी जास्त ट्रॅकिंग वगैरे केली नाही आहेत किंवा जास्त कुठं फिरलो नाही. फ्रेंडसोबत म्हणलं की थोडा ट्विस्ट वेगळाच असतो ना. मग म्हणलं आवाज करू नको, मग दाखवायचे झाड. आणि ते होतं खरं तर. किती इन्सिडेंट झालेत काय मला जास्त आयडिया नाही त्या गोष्टीची, बट थोडेफार नाही का असे दोरं लटकून राहिलेले, कापड लटकून राहिलेले. हो, काही आता शापित झाड असते ना, म्हणजे जसं आपण भूताच्या पिक्चरमध्ये बघतो, काही जण खेळ ठोकून येतात किंवा काही जण धागे वगैरे बांधून ठेवतात, त्या प्रकारे तिथं झाडं होती. मी थोडंसं टेन्शनमध्ये म्हणून अरे खरं तर नाही ना का, ह्या दोघांना जास्त एक्सपिरियन्स ह्यांना आयडिया आहे या बाबतीत. मी म्हणलं नको, आपलं गपच बसायचं. आणि अचानक मला माझं अरे पळ पळ पळ. मी म्हणलं पळू तरी कसं पळू, अरे ते डोंगर आहे, उतरताना माझे जास्त हे नाही होत, तोल गेला तर काय करणार. मग तरी कसं बसं हळू उतरलो. आणि आम्हाला पहिल्याने वाटलं की कुत्रा वगैरे असेल, पण ते कुत्र्यांचे कसे छोटे ठसे असतात, तिथं मोठे ठसे होते. म्हणलं कम्पेअरिंगला नाही, हे काहीतरी चुकीचं आहे. म्हणलं तरी जात राहावं. शेवटी खाली उतरलो. लमसम वाजले होते 9च्या आसपास. तरी आम्हाला खाली जिथनं आम्ही आलो, जिथं आमची गाडी पार्कला होती, आम्ही गाडीपाशी पोहोचलो, तरी मला आता ठशांचा थोडा अंदाज आला. म्हणलं इथं काहीतरी चुकीचं आहे. अनुज बोलला. म्हणलं मग त्यांनी सौतेकला इशारा केला की न आवाज करता गाडी वळवून ठेव, गाडी वळवून ठेव. म्हणताना ह्यांनी माझी ऑलरेडी वरती धडकी भरली होती की अरे इथं चुकीचं आहे काय, ते ठसे. मी म्हणलं काहीतरी चुकीचं आहे, हे जसं सांगते तसं करावं. पण माझ्या अंगात पण किडा होता. मी म्हणलं हा जिथं चाललं ना तरी मी जातो. ह्यानी तर ह्याला सांगितलं की तू इशारा सांगितलं बघता, गाडी काढून वळवून ठेव. आणि ह्यानी मला अजून धडकी कशी भरवली, गाडीवर बसला, एकदम शांततेत बसला, एकदम शांततेत, जसं की काहीच नाही. आणि पूर्णच एकदम स्लो मोशनमध्ये. बसू का नको, बसू का नको विचार. बरं ठीक आहे, गाडी स्टँड केली. आता स्टँड काढता आपण कसं फटकरनं स्टँड काढतो, तुम्ही एकदम हळू स्टँड. अरे एवढं काय, बोलू नको. म्हणलं ठीक आहे. मग हा कुठं चालला मी बघायला गेलो. लिटरली आमच्या दोघांमध्ये एक 50-60 मीटरचं अंतर असेल. तो जिकडनं आम्ही गेलो, जिथनं वॉटर फ्लो वगैरे येतोय त्या रोडला तो गेला. हां, तो म्हणला कोणी येऊ नका, पण माझ्यात किडा, मी तरी त्याच्या मागं गेलो. आणि तो मागं युटर्न येऊन बघून नव्हता की मी आहे नाही आहे काय. त्याच्या अचानक तो झाडांच्या इथून थोडासा क्रॉस झाला आणि अचानक नुसतं वाकून पाहिलं त्याने. त्याचे हात अचानक थरथर व्हायला लागले. म्हणजे ह्याला काय व्हायला लागलं, हा एवढा पुढे जाऊन थरथरतोय का, हा एक्सपिरियन्सवाला बंदा आहे. मी म्हणलं थरथर याचं काहीतरी आहे. ओके, तिथनं ओरडत सुटला, अरे पळा इथून पळा. म्हणलं अरे झालं काय, अरे पळ लवकर. तिकडनं डरकाळी फोडल्याचा आवाज. डरकाळी फोडल्यानं म्हणलं माझी तर तिथं पूर्ण फाटली अख्खी. म्हणलं हाय असं पळत सुटलो. मी घसरलो त्यात, माझ्या पायात स्लीपर होती, ते पण घसरलो, तो पण घसरला. तरी आम्ही निघालो. त्यांनी गाडीला किक मारली, सौतिकने किक मारली. आणि त्यात स्टार्टिंगला परत गाडी पण पडली रेस करताना. सेकंड परत डरकाळी फोडल्याचा आवाज आला. म्हणलं काही करून पळत सुटायचं. ह्यानी गाडी कशी बस स्टार्ट केली. ओके, बट नंतर आम्ही जसं जसं पुढं जायला लागलो, मागं वळून पाहिलं, तो पाठलाग करायला लागला होता. बिबट्या अक्षरशः असं पाठलाग करायला लागला होता. म्हणजे थोडं डिस्टन्स होतं, कमीत कमी एक 100-150 मीटरवर तो होता. पण तो जास्त काय मॅच नाही करता आलं, कारण की रस्ते वाकडे तिकडे, तो वरनं येत होता, आम्ही खालनं. सो असं वाटत होतं की नाही होणार मॅच. मग दूर असं काय झालं नाही. ते सगळं पाहून मग त्यांनी आमचा फॉलोअप केला. मग आम्ही थोडा आरडाओरडा वगैरे केला. तो मग भीतीपोटी मग तोही जंगलात घुसून गेला. मग त्या भीतीच्या नादात आमची जास्त फाटली होती ना. आमची 2-3दा तिथं गाडी पण स्लिप झाली, तरी लागलं नाही. कसं बसा आडवडणी रस्ता होता, तो पाणी घसरडं, तरी कशापाशी तिथून गाडी काढली तिथून. थोडंसं बाहेर आलो पूर्ण त्या जंगलाचा, कारण सगळं सुन्नाटा रस्ता. आणि कानिफनाथचा पायथे. कानिफनाथ हे लोकेटेड आहे उरळी देवाची मध्ये. आणि त्याला जायला 3 रस्ते आहेत, एक तर बापदेव घाट, दिवे घाट, आणि दुसरा पायवाट जो आहे तो देवाची उरळीमधून आहे. मग हार्डली माझ्या घरापासून 1 किलोमीटरचं अंतर येते. तर बाहेर आलो, पण तिथं तर असे काय सोयीच नाही आहे की कुठं थांबावं, बसावं, चहा पाणी घ्यावा. पण ते सुधारण्यात आधी कसं, ते बिबट्या बघून इथं आमची फाटली होती. वाजले होते शेवटी 10. म्हणलं नको आता, त्यात घरनं, आणि तिथं नेटवर्क नाही आहे, फोन असून पण आमचा फायदा नाही. मग असं वाटत होतं की चुकीचं झालं. जे झालं ते चांगल्यासाठी झालं, की एक्सपिरियन्स भेटला, वेगळा क्रिंज झाला. पण आता म्हणलं की आता घरी निघावं. घरी निघताना म्हणलं तरी आता गाडी आमची भिजली वगैरे, थोडी पडली वगैरे, गाडी स्टार्टच होत नाही आहे.
स्टार्ट होत नाही. अरे मी त्याला शिवाय घालतो, अरे तुझ्या नानाची टाकतो, केलंय काय, गाडी का चालू होत नाहीये, आमची चिडचिड. त्यात मध्ये पडल्यामुळं त्याला पण थोडासा क्रॅम्प वगैरे आलता ना पाहायला. तो म्हणला अरे किक मारता येत नाही. मी म्हणलं सर किक मारली, रेस करतो, गाडी चालू कुठं होती. बट त्या सिच्युएशनमधून बाहेर आलो, जिथनं मेन पायथा लागतो. थोडंफार चुकून एखाद दुसरी गाडी वगैरे जाते ट्रॅकिंगच्या वेळेस, पाऊस असते तरी लोक जातातच ना, 4 व्हीलर्स वगैरे जातात काही वेळेस. तर गाडी स्टार्ट होत नाही म्हणताना मग आम्ही थोडंसं ढकलून वगैरे प्रयत्न केला. म्हणलं की आता थोडा स्लोप आहे आपल्या जाताना रस्ताना, की बसू, तिघं बसू, जेवढं फास्ट नेता येईल तेवढं फास्ट नेऊ. आम्ही तिघं जण अशी पायाने ट्राय केलं आणि मग शेवटी गेअर टाकून स्टार्ट केली गाडी. म्हणजे आता चुकून स्वतः कुठं थांबवू नको, नाहीतर तुझी अशी वाट लावेल ना घरी जाऊन, तू लक्षात ठेवशील मला. आम्ही मग कसं बसं घरी पोचलो एकदम तेवढंच क्विक ॲक्शनमध्ये. तर गाडीची स्पीड त्यांनी ठेवली होती 40-50ची. मग आम्ही तरी लवकर घरी पोचलो. घरी जाऊन शांत बसलो, म्हणलं की घरी कोणाचं काय सांगायचं नाही, असं घडलं आहे. नंतर परत घरचे आम्हाला सोडणार नाही ना, त्यामुळं मग आम्ही त्या टेन्शनमध्ये आम्ही नाहीच काय घरी बोललो. पण तो प्रसंग अख्खा लक्षात राहिला की तो अजूनसुद्धा असं जरी आठवलं ना, आता पावसाचं सीझन चालू होईलच आपल्याला, तरी ते असं वाटतं की परत एकदा तो ट्रिक करावा. पण फक्त त्यावेळेस वाचलो, आता फक्त वाचलो पाहिजे परत. कारण आमच्या एरिया कसं त्यात हरिण दिसतात, मोर आहेत, म्हणजे आताच्या मान्सून सीझनमध्ये एक ना एक ॲनिमल दिसतोच. आणि त्याच्यानंतर असा प्रसंग कोणासोबत घडला परत कानावर अजून तरी असं नाही आलेलं. बट एवढं आहे की मुलं काही ट्रेकिंगला गेलते आणि त्यांना लाईव्ह शॉटमध्ये इव्हन न्यूजवर पण आली ही, त्यांनी रेकॉर्ड केला की त्यांना तरस दिसलाय. आणि तरस तर हा सगळा डेंजर प्राणी आहे, तो जिवंत माणसाला पण सोडत नाही. तो न्यूजवर पण आहे आणि आता ते शॉर्ट क्लिप पण आहे, आता माझ्याकडे पण आहे. त्यात साफ मेन्शन आहे की देवाची उरळीमध्ये दिसला तरस, आणि तो बरोबर घाटात जिथं आम्ही गेलतो. म्हणलं आता नाही जायचं परत तिथं. तरस दिसलाय म्हणजे हे चुकीचं आहे. उद्या आपण जिवंत निघालो असं की हे नाही की आता पुढे आपण जिवंत निघू, रिस्क नको काय ना. पण तरी आता मस्ती म्हणून आम्ही परत अजून इकडे ट्राय करणारच आहे वॉटरफॉलला जायचं. आता मान्सून चालू होईल, आता हा जून आहे, जुलै ऑगस्टच्या ह्याच्यात जाऊ आम्ही. थोडी सस्पेन्सिव्ह. तर मित्रांनो, ही स्टोरी होती सरांसोबत घडलेली. जर तुम्हाला पण तुमची स्टोरी शेअर करायची असेल तर आम्हाला इन्स्टाला मेसेज करा आणि आम्ही इन्स्टाची लिंक खाली मेन्शन केलेली आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.